नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट गुळ आंबा। आज आपण गुळ आंबा बनवणार आहोत। तर गुळ आंबा बनवण्याकरता मी एक 200 ग्रॅम मापाची कैरी घेतली। फ्रेश कैरी आहे, कलमी आंब्याची। तुम्ही कलमी गावरान कुठल्याही याचा कैरीचा गुळ आंबा बनवू शकता। तर सर्वात प्रथम मी ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण हिची अशी साल काढून घेऊया पूर्ण कैरीची आणि त्यानंतर आपण हिला किसून घेऊया। खूप सुंदर लागतो हा गुळ आंबा खायला, आंबट गोड तिखट, आणि वर्षभर तुम्ही हा बनवून खाऊ शकता। तर मी गुळ आंबा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे। कैरीची साल काढून झालेली आहे। आता आपण हिला किसून घेऊया। तर मी हे ताट घेतले खाली आणि ही किसणी घेतलेली आहे। तर आपण किसणीने या कैरीला छान असं किसून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि किसून झाल्यावर आपल्याला कोय काढून टाकायची आहे। तर अशा प्रकारे आपण कैरी किसून घेऊया। तर मी अशा प्रकारे सर्व कैरी किसून घेतलेली आहे। आता ही कोय राहिलेली आहे, कोय आपण टाकून देऊया। तर खूप सुंदर आपण कैरी किसलेली आहे। आता आपण गुळ आंबा बनवायला सुरुवात करूया। तर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून गावरान किंवा साजूक तूप घालणार आहे। तूप आपल्याला छान पगळून घ्यायचं आहे। तूप छान वितळलेलं आहे। तर आपला 1 वाटी कैरीचा हा किस आहे गुळ आंब्यासाठी, आणि कैरी आपली कलमी आहे, आंबट नाही जास्त। तर अर्धी वाटी मी गूळ घेतलाय। आणि गावरान कैऱ्या असतील त्या आंबट असतात, तर त्याला तुम्ही 1 वाटी किसाला 1 वाटी किंवा 1.25 वाटी गूळ घेऊ शकता। आता आपण सर्वात प्रथम हा गूळ या गरम झालेल्या तुपामध्ये घालूया आणि गुळाला आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे। आपण याला आता छान असं हलवून घेऊया, म्हणजे गूळ आपला पटपट पगळला जाईल। मी गूळ विळीनं कापून घेतलेला आहे। खडे असले तर वितळायला वेळ लागतो, त्यामुळे बारीक सुरीनं किंवा विळीनं किंवा आपल्याला गूळ फोडून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन पगळला जातो। आपला गूळ पगळलेला आहे। आता आपण यामध्ये ही कैरी घालूया आणि थोडा गूळ पगळला की लगेच आपण कैरी घालणार आहोत। जास्त वेळ आपल्याला गूळ शिजू द्यायचा नाही, नाहीतर मग त्याचा पाक बनायला लागतो, कडक बनतो तो। आता आपण कैरीला या गुळामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि गॅस मी लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आपल्याला ही गुळ आंब्याची प्रोसेस पूर्ण लो फ्लेमवरच करायची आहे। आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। उन्हाळ्यामध्ये हा गुळ आंबा खूप सुंदर लागतो खायला, आणि सध्या कैऱ्या पण खूप उपलब्ध आहेत मार्केटमध्ये। तर तुम्ही हा गुळ आंबा बनवून वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, एअरटाईट बर्नीमध्ये, डब्यामध्ये। खूप सुंदर लागतो, पाहिजे तेव्हा खाऊ शकता। लहान मुलांना पोळीमध्ये हा गुळ आंबा लावून रोल करून जर दिला तर खूप सुंदर लागतो जेवणासोबत। खूपच टेस्टी आणि आंबट गोड अशी छान टेस्ट आहे याची। तुम्ही नक्की घरी करून पहा, आवडेल तुम्हाला। आता आपल्याला यावर 1-2 मिनिट झाकण ठेवूया, म्हणजे आपली कैरी छान शिजून निघेल। 1-2 मिनिट झालेले आहेत। आपली कैरी पण छान शिजलेली आहे आणि किसलेली कैरी आहे, त्यामुळे पटकन शिजते। वरून आपण याची साल पण काढलेली आहे, जास्त वेळ लागत नाही शिजायला। खूपच सुंदर आपली कैरी शिजली। आता आपण यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालूया। तुम्हाला जर लाल मिरची पावडर घालायची नसेल तर चालू शकतं, परंतु मी थोडासा तिखट गोड आणि आंबट असा बनवणार आहे, त्यामुळे मी मिरची पावडर घातलेली आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडंसं मीठ घालूया। तर मी अर्धा टीस्पूनपेक्षा कमी मीठ घेतले, त्यापेक्षा मी कमी घालणार आहे, कारण गुळ आंब्याला जास्त मीठ चालत नाही। तर मी पाव टीस्पून इतकंच मीठ घातले। छान याला मिक्स करून घेऊयात, खूपच सुंदर। आता आपण यामध्ये विलायची आणि दालचिनी घालणार आहोत। तर मी 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 विलायची अशा बारीक कुटून घेतलेल्या आहेत। तर ती पावडर यामध्ये घालूया, खूप सुंदर फ्लेवर येतो दालचिनी आणि विलायचीचा। तुम्ही हवं असेल तर फक्त विलायची किंवा फक्त दालचिनी सुद्धा घालू शकता, परंतु मी दोन्ही पण टाकलेलं आहे। मला खूप आवडतात हे दोन्ही सुगंध।
आता छान याला मिक्स करून घेऊया आणि फक्त आपण 1 मिनिट याला शिजवून घेऊया. आपल्याला हा गुळांबा जास्त घट्ट नाही बनवायचा, तर असाच थोडासा पातळ हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, कारण हा थंड झाल्यावर पुन्हा घट्ट बनतो, मग तो व्यवस्थित खाता येत नाही आपल्याला. म्हणून या स्टेजला आपल्याला याला ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित राहतो. आणि तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचा असेल तर स्वच्छ डबा किंवा बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा थंड झाल्यावर भरून फ्रीजमध्ये तुम्ही वर्षभर म्हटलं तरी स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा हा गुळांबा फार आवडतो. मला सुद्धा खूप आवडतो हा गुळांबा, मी कायम बनवते. आता 1 मिनिट झालेला आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि हा गुळांबा आपण आता छान थंड करून घेऊया. किती सुंदर बनलाय, कलर पण खूप सुंदर आलाय. तुम्हाला माझा हा आंबट गोड तिखट गुळांबा आवडला असेल तर प्लीज मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.